सर टाकलं हेडिंग इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू द हायपरबोला का फिगर ड्रॉ करा. So this is the hyperbola and let's say tangent is drawn at point P. Tangent is drawn at point P having coordinate x1 comma y1. So this is tangent at the point. Tangent at point P. Tangent at point B. Killing figure draw the write down equation of hyperbola. Equation of hyperbola x square upon a square minus y square upon b square is equal to 1. So equation of tangent at p x1 comma y1 सांगा काय लिहिणार इक्वेशन ऑफ टँजंट सांगा. हां करेक्ट x इंटू x1 अपॉन a स्क्वेअर मायनस y इंटू y1 अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. सेम इलिप्सला जसे आपण लिहिले होते इक्वेशन सेम हायपरबोलासाठी लिहायचे. हे झालं कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये. आणि सेम जर तुम्हाला पोलर कोऑर्डिनेटमध्ये लिहायचं आहे तर काय होणार एक्स इंटू किती होतं पोलर पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये जर लिहायचं आहे तर काय होतं x1 किती होता हां a सेक थिटा अपॉन वॉट a स्क्वेअर करेक्ट b tan थीटा अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक ए काय होणार कॅन्सल एक बी काय होणार कॅन्सल. सो टँजंटचं इक्वेशन काय भेटणार आहे एक्स इंटू सेक थीटा अपॉन ए वाय इंटू टॅन थीटा अपॉन बी इज इक्वल टू 1 इन केस पॅरामेट्रिकमध्ये विचारलं तर. सो कार्टेशियनमध्ये हे बनणार आणि पॅरामेट्रिक थीटा इज वॉट पॅरामीटर इयर. हे डायरेक्टली लिहिलं तरी चालेल एक्स सेक थीटा अपॉन ए मायनस वाय टॅन थीटा अपॉन बी इज इक्वल टू 1. राइट एग्जाम्पल लिया है. राइट डाउन find equation of tangent to the hyperbola find equation of tangent to the hyperbola
2x square minus 3y square is equal to 5. Two x square minus 3y square is equal to 5. क्या लिहिले? फाइंड इक्वेशन ऑफ टेंजेंट टू द हाइपरबोला 2x square minus 3y square is equal to 5 at a point in third quadrant. At a point in third quadrant. At a point in third quadrant whose abscissa is -2. Whose abscissa is -2. Whose abscissa is -2. हे बघा, जनरली आपण जे पॉइंट काय फाइंड आउट करायचं सांगा? इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंट हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. टँजंट कुठे ड्रॉ केलेली आहे? ॲट अ पॉइंट. म्हणजे आपण जी आता थेरी डिस्कस केली, टँजंट ॲट अ पॉइंट ड्रॉ केलेली आहे. हा पॉइंट कुठे आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये. हा पॉइंट जर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर याचा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? थर्ड क्वाड्रंट. हां, फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट. एक्स काय येणार आहे? निगेटिव्ह. वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे? निगेटिव्ह. मग आपण जर एखादा पॉइंट कन्सिडर केला, हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? ॲब्सिसा. आणि हा जो वाय कोऑर्डिनेट आहे याला काय म्हणतात? ऑर्डिनेट. हां, हे वर्डिंग लक्षात. जो एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेटला काय म्हणायचं आहे? ॲब्सिसा. वाय कोऑर्डिनेटला काय म्हणणार तुम्ही? ऑर्डिनेट. आता हे बघा, जर तुम्ही इथे फिगर ड्रॉ केली, हा झाला तुमचा हायपरबोला आणि एक पॉइंट पी आहे. हा पॉइंट पी कुठे आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये, बरोबर ना? फर्स्ट, दिस इज युअर फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट, दिस इज फोर्थ क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये एक पॉइंट पी आहे. या पॉइंट पीवर काय केली आहे? टँजंट ड्रॉ केलेली. या टँजंटचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. या हायपरबोलाचं इक्वेशन काय दिलेलं आहे? 2x square minus 3y square is equal to 5. हे क्लिअर आहे का? क्वेश्चन क्लिअर आहे का? सो या पॉईंट पीचे जर कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती झाले, बरोबर ना, म्हणजे x1, y1 जर पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर तुम्ही इक्वेशन ऑफ टँजंट लिहू शकतात. करेक्ट आहे का? अरे हीच थेरी आपण डिस्कस केली ना. थेरी आपण काय डिस्कस केली? या पॉईंट पीचे जर कोऑर्डिनेट्स x1, y1 असतील तर आपण त्याचं इक्वेशन लिहू शकतो. x(x1/a² - y(y1/b² = 1). सो मेन टास्क आहे या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजे. या पॉईंट पीचा तुम्हाला कोणता कोऑर्डिनेट माहिती आहे? एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे. कोणता कोऑर्डिनेट मिसिंग आहे? वाय कोऑर्डिनेट. राईट. हा पॉईंट पी कुठे आहे? ऑन दी हायपरबोला. हा पॉईंट पी कुठे आहे? ऑन दी हायपरबोला. सो पॉईंट पी जर हायपरबोलावर असेल, सो कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ हायपरबोला. करेक्ट आहे का? सो -2, y हा जो पॉइंट आहे, इट लाइज ऑन व्हॉट? 2x² - 3y² = 5. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू किती पुट करणार? -2. वायला वायच ठेवेल. सो 2 इंटू किती झालं? -2चा स्क्वेअर -3y² = 5. हे बघा, -2चा स्क्वेअर किती झालं? 4. 4 इंटू 2 किती झालं? 8 प्लस 8 आहे. ठीक आहे, लिहूयात. 8 - 3y² = 5. सो -3y² = काय होणार? 5 - 8. व्हॉट इज 5 - 8? -3. हा -3 काय झाला? कॅन्सल. y² ची व्हॅल्यू किती आली? 1. y ची व्हॅल्यू किती आली? +-1. y चे 2 व्हॅल्यू झाल्या. बट पॉईंट पी लाईज इन विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. मग हा जर पॉईंट पी थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल, पॉइंट P lies in which quadrant? Third quadrant.
सो तुम्ही वायची कोणती व्हॅल्यू कन्सिडर करणार, कोणती व्हॅल्यू कन्सिडर करणार? थर्ड क्वार्टरमध्ये एक्स काय निगेटिव्ह आणि वाय पण काय निगेटिव्ह. सो वायची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही -1. सो पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स काय होणार सांगा. पुढे ये, पुढ पटकन बस इथे हसत राहणे. पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स काय येणार? हां -2, -1 करेक्ट. सो हा पॉईंट काय झाला आता तुमचा x1, y1 पॉईंट झाला. सो लेट अस राईट इक्वेशन ऑफ टँजंट. काय होणार इक्वेशन ऑफ टँजंट? x(x1) अपॉन a², y(y1) अपॉन b² इज इक्वल टू 1. x1 किती आहे -2, y1 किती आहे -1. व्हॉट इज a² अँड b²? कसे कॅल्क्युलेट होणार? हायपरबोलाचं इक्वेशन दिलेले काय दिले? 2x² - 3y² इज इक्वल टू 5. इथे 1 पाहिजे ना, मग 5 ने काय करावं लागेल? डिवाइड. सो काय होणार आहे 2x² अपॉन 5 मायनस 3y² अपॉन 5 इज इक्वल टू 5/5 किती झालं 1. सो x² अपॉन काय लिहिणार 5/2, y² अपॉन काय लिहिणार 5/3 इज इक्वल टू 1. दॅट मीन्स a² ची व्हॅल्यू किती झाली 5/2, b² ची व्हॅल्यू किती झाली 5/3. क्लिअर आहे का आपण? सो ही डायग्राम आहे, याच्या खाली तुम्ही हायपरबोलाचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये पुट केलं, तिथून तुम्ही a² b² फाइंड आउट केला. आफ्टर दॅट हा पॉईंट पी हायपरबोलावर आहे. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये पुट केले, तिथून तुम्हाला वायच्या 2 व्हॅल्यूज भेटले +-1. बट पॉईंट पीचं लोकेशन दिलेलं आहे. पॉईंट पी कुठे? थर्ड क्वाड्रंटमध्ये. म्हणून पॉईंट पीचा जो वाय कोऑर्डिनेट आहे आपण काय असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे. सो पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय झाले? एक्स कोऑर्डिनेट तर दिलेलाच आहे, एक्स कोऑर्डिनेट किती आहे -2. वाय कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केला आहे, तो किती आला -1. हे झाले तुमचे x1, हा झाला तुमचा y1. सो इक्वेशन ऑफ टँजंट या फॉर्ममध्ये x1 ची व्हॅल्यू किती आहे -2, y1 ची व्हॅल्यू किती आहे -1, a² ची व्हॅल्यू किती आहे 5/2. इथे 5/2 स्क्वेअर नाही करायचा, ऑलरेडी ही a² चीच व्हॅल्यू आहे, a² चीच व्हॅल्यू आहे 5/2 आणि b² ची व्हॅल्यू किती आहे 5/3. व्हॅल्यूज टाका. लाईनचं इक्वेशन आपण फाइंड आउट करतोय. कसलं इक्वेशन फाइंड आउट करतोय? टँजंट. टँजंट काय? लाईन. सो लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे? ax + by + c. या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. ट्राय करा, आपण परत नंतर हे सॉल्व्ह करू. कळाले काय करायचं? मेथड कळाली का काय? हां पॉईंट दिलेला आहे, पॉईंट पी थर्ड क्वाड्रंटमध्ये दिला आहे. सो थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्ही काय असणार आहे? निगेटिव्ह. ॲप्सिसा दिला आहे. ॲप्सिसा म्हणजे काय झाला? एक्स कोऑर्डिनेट.
अलग आन्सर अलग कोणाचो 4x मायनस -5 इज इक्वल टू 0. अजून आलं कोणाचं काही करा सॉल्व करा. अलग आन्सर अलग हेच आलं का करेक्ट आहे. हे काय एक्स इंटू काय टाकावं लागेल x1ची व्हॅल्यू किती आहे -2 करेक्ट डिवायडेड बाय ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 5/2 मायनस y इंटू y1ची व्हॅल्यू किती आहे -1 डिवायडेड बाय बी स्क्वेअर. व्हॉट इज बी स्क्वेअर 5/3 इज इक्वल टू 1. हा 2 वरती मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार करेक्ट. 2 इंटू 2 किती झालं 4. सो वरती टर्म काय आली -4x/5. हा 3 वरती जाणार म्हणजे काय होणार -3y/5 इज इक्वल टू 1. सो काय झाले -4x मायनस मायनस काय होणार +3y/5 इज इक्वल टू 1 करेक्ट. सो इक्वेशन काय आलं -4x + 3y इज इक्वल टू 5. हा 5 इकडे शिफ्ट करा -4x + 3y - 5 इज इक्वल टू 0. याचा अर्थ इक्वेशन काय बनणार 4x - 3y + 5 इज इक्वल टू 0. प्लस पाहिजे. झाले का सर. नेक्स्ट 2 एक्झाम्पल देणार आहे सॉल्व करायचे. हां राईट डाऊन. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द हायपरबोला. सर लिहा फाइंड इक्वेशन ऑफ फाइंड find equation of tangent to the hyperbola. First 3x square minus 4y square is equal to 12 at the point
4,3 राईट. हे फर्स्ट एक्झाम्पल हे सॉल्व करा पहिले. अँड सेकंड इज एक्स स्क्वेअर बाय 144 y square upon 25 is equal to 1 at the point whose eccentric angle is pi by 3. चला करा हे दोन सॉल्व करा, नंतर आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि कंडिशन ऑफ टँजन्सी बघू. हां, फर्स्टचा आन्सर काय आलं आहे? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आले का? फर्स्टचा आन्सर आले काय? ठीक आहे. सेकंड काय? थीटा दिलेला आहे राईट. थीटा किती दिलेला आहे? पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे किती झालं? 60 डिग्री राईट. पॅरामेट्रिक फॉर्म यूज करा. एक्स सेक थीटा अपॉन ए. आता एची व्हॅल्यू ए स्क्वेअरची व्हॅल्यू नका टाकू, व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. कुठे ए आहे, कुठे ए स्क्वेअर आहे, चेक करा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए? 12. करेक्ट ना. ए स्क्वेअर किती आहे? 144. ए किती होणार? 12. बी इज 5 इज इक्वल टू 1. सो tan पाय बाय 3 सेक पाय बाय 3 व्हॅल्यूज पुट करा. किती आहे सेक पाय बाय 3 सांगा? करेक्ट आहे का? कॉस 60 किती आहे? कॉस 60 सांगा. हां, सेक 60 किती आहे? 2. हे कॉस
हे बघा कन्फ्युजन होत असेल. साइन 60 डिग्री किती आहे √3/2. कॉस 60 डिग्री किती आहे 1/2. मग कॉस 60 1/2 असेल तर सेक 60 2 होणार आणि टॅन 60 किती आहे √3. सो ही टर्म काय बनणार x इंटू 2 अपॉन 12 y इंटू √3 अपॉन 5 इज इक्वल टू 1. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 5 इंटू एक्स किती झालं 5x मायनस 6 इंटू दिस 6√3y अपॉन 6 इंटू 5 30 इज इक्वल टू 1. 5x minus 6√3y minus 30 equals to हां 0. राईट. सो इथून इक्वेशन काय बनणार आपलं 5x मायनस 6√3y इज इक्वल टू 30. राइट क्लियर है दोनों एग्जांपल. सो टेंजेंट ड्रॉन एट अ पॉइंट. नेक्स्ट पुढचा पॉइंट लिहा. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट राइट डाउन. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एंड कंडीशन ऑफ टेंजेंसी. Point of contact and condition of tangency for hyperbola. सर एक एक झालं टाकलं का हेडिंग टाकलं का राइट. लिहा इक्वेशन ऑफ हाइपरबोला. सर एक एक पॉइंट लिहा फटाफट. इक्वेशन ऑफ हाइपरबोला x square upon a square minus y square upon b square is equal to 1. Next, equation of tangent at point P x1 comma y1. सर सोबत ली इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट पी. काय इक्वेशन x(x1) अपॉन ए स्क्वेअर मायनस y(y1) अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे. -1 इज इक्वल टू 0. सो हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहिले ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. करेक्ट. हे आणखी प्रॉपर लिहायचं आहे तुम्ही असे लिहू शकतात x1 अपॉन ए स्क्वेअर इंटू एक्स प्लस -y1 अपॉन बी स्क्वेअर इंटू वाय प्लस -1 इज इक्वल टू 0. हे टँजंटचं इक्वेशन आहे राईट. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. पुढची काय स्टेप आहे याचं काय डेरिव्हेशन mx प्लस c. राईट डाऊन. लेट इक्वेशन ऑफ टँजंट बी ॲट p b y इज इक्वल टू mx प्लस c. सो याला पण आपण याच फॉर्ममध्ये पुट करूयात. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा y इकडे शिफ्ट करा. इक्वेशन काय बनणार mx मायनस y प्लस c इज इक्वल टू 0. काय पुढची स्टेप
हां 1 and 2 रिप्रेझेंट्स व्हॉट सेम लाईन. हे पण इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पी आहे, हे पण इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पी आहे. मग हे जर दोन इक्वेशन सेम असतील तर यांचे जे कोएफिशियंट आहे एक्स वाय आणि कॉन्स्टंटच्या ज्या टर्म्स आहेत दॅट विल बी इन प्रपोर्शनेट. हां सो इथे एक्सची टर्म काय सांगा, x1 अपॉन, इथे तुम्ही लिहू शकतात 1 and 2 रिप्रेझेंट्स सेम लाईन. सो x1 अपॉन a स्क्वेअर. What is coefficient of x here? M. Then coefficient of y minus y1 upon b square. What is coefficient of y here? Minus 1. What is constant term here? Minus 1. What is constant term here? C. हे काय असायला पाहिजे? इक्वल. Because 1 and 2 represents same line. Correct. What is the next step? काय करतो आपण सांगा. -1/c नी x आणि y दोघांचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना compare हां करून फर्स्ट आणि थर्ड रेशो कम्पेअर करा, तिथून x1 भेटेल. हे दोन रेशो कम्पेअर करा, तिथून काय भेटेल y1. करेक्ट. करा कम्पेअर. सो x1 अपॉन x1 upon a square m it is equal to what? -1 upon c. सो इथून तुम्हाला x1 लिहायचं आहे. व्हॉट विल बी x1? मायनस a स्क्वेअर m अपॉन c. देन कम्पेअर दिस टू रेशो. हे बघा, हे मायनस मायनस काय होऊन जाणार? कॅन्सल. सो ही जी टर्म आहे इट इज नथिंग बट y1 अपॉन बी स्क्वेअर. राईट. हे मायनस आणि हे मायनस कट झालं आणि हा रेशो कशाच्या इक्वल आहे? -1 अपॉन सी. सो व्हॉट इज y1 फ्रॉम दिस? हा बी स्क्वेअर इकडे जाणार, मायनस बी स्क्वेअर अपॉन सी. सो इथून काय भेटलं आपल्याला? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट भेटला. देअरफॉर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय होता? पॉईंट पी. याचे कोऑर्डिनेट्स काय होते? x1, y1. याच्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या आहेत. काय आहेत व्हॅल्यू? एक्सची व्हॅल्यू किती आहे? x1ची व्हॅल्यू मायनस a स्क्वेअर m अपॉन सी. अँड व्हॉट इज y कोऑर्डिनेट? मायनस बी स्क्वेअर अपॉन सी. इलिप्समध्ये काय होते हे पॉईंट? -a स्क्वेअर अपॉन इंटू m अपॉन c आणि b स्क्वेअर अपॉन c. ठीक आहे. हे झाले पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता कंडिशन ऑफ टँजन्सी. हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट काय? कंडिशन ऑफ टँजन्सी. सो कंडिशन ऑफ टँजन्सी फाइंड आउट करायला हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट कुठे आहे? ऑन दी हायपरबोला. बरोबर ना, जिथे आपण टँजंट ड्रॉ करतोय. सो हे जे कोऑर्डिनेट्स आहे, पॉईंट पीचे जे कोऑर्डिनेट्स आहे, इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ हायपरबोला. सो इक्वेशन ऑफ हायपरबोला जे आहे, इक्वेशन ऑफ हायपरबोला काय? एक्स स्क्वेअर अपॉन, हे जे कोऑर्डिनेट्स आहे तुम्हाला कशात पुट करायचे आहेत? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक्सच्या जागी काय टाकणार? हां x1. ठीक आहे. x1 स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर y1 स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो x1ची व्हॅल्यू टाका, y1ची व्हॅल्यू टाका. हां तुम्हाला काय भेटेल? कंडिशन ऑफ टँजन्सी. सो x1चा स्क्वेअर आहे म्हणजे या टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होईल. ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअरचा स्क्वेअर किती झाला? ए टू दी पॉवर 4. एमचा स्क्वेअर किती झाला? एम स्क्वेअर. काय ते? सी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस y1चा स्क्वेअर. सो दिस विल बी बी टू दी पॉवर 4 अपॉन सी स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. राईट. काय कॅन्सल होणार? ए स्क्वेअर आणि एची पॉवर 4 हे कॅन्सल झालं. बी स्क्वेअर बीची पॉवर 4 हे कॅन्सल झालं.
व्हॉट इज द रिमेनिंग टर्म सांगा. ए स्क्वेअर एम स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर मायनस करेक्ट बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो इथून आपण काय लिहितो इथून आपण c इज इक्वल टू लिहितो ना. सो डिनॉमिनेटर काय सेम. सो हे काय बनणार ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू करेक्ट आहे का सी स्क्वेअर. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ सी प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो दिस इज कंडिशन ऑफ टँजन्सी. आणि हा पॉईंट काय पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस इज कंडिशन ऑफ टँजन्सी. राईट सेम डेरिवेशन जसं आपण स्टार्टपासून तसंच करतोय आपण. सर्कल पॅराबोला इलिप्स हायपरबोला सेम अप्रोच आहे. झाले का लिहून. सो एक्झाम्पलच्या पहिले एक होमवर्क लिहा. नंतर आपण एक्झाम्पल घेऊ. एक टेबल बनवायचं आहे. कोनिक्स काय काय डिस्कस केले आपण सांगा. सर्कल आफ्टर दॅट पॅराबोला इलिप्स आणि फोर्थ काय डिस्कस केलं आहे हायपरबोला. सेकंड याच्यात तुम्हाला लिहायचं आहे इक्वेशन्स ऑफ कोनिक्स. इक्वेशन ऑफ कोनिक्स हा झाला तुमचा सेकंड कॉलम. थर्ड याच्यात लिहायचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट ॲट Px1, y1. बरोबर ना. जसं हायपरबोलासाठी इक्वेशन काय लिहिणार एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. टँजंटचं इक्वेशन काय बनणार एक्स x1 बाय ए स्क्वेअर मायनस वाय y1 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. नेक्स्ट कॉलम बनवायचा आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय कॅपिटल P x1, y1 रिस्पेक्टिव्ह कोनिक्सचे. आणि लास्टला काय बनणार कंडिशन ऑफ टँजन्सी. म्हणजे एकाच टेबलमध्ये तुमच्याकडे चारही कोनिक्सच्या सगळ्या गोष्टी असतील. हा टेबल होमवर्कला प्रिपेअर करून आणायचं. रफमध्ये लिहायचं रफमध्ये लिहा किंवा टेबल बनवून ठेवा. हा फोटो काढायचा फोटो काढून घ्या.
झाले लिहित आहे का कोणी? ठीक आहे. सर एक्झाम्पल लिहा. बनवलं काय? हां, राईट डाऊन. Write down, show that the line 4x minus 3y is equal to 16. Sir, liya question. Show that the line 4x minus 3y is equal to 16 touches the hyperbola. Touches the hyperbola. Touches the hyperbola 16x square minus 25y square is equal to 400. Also find coordinates of point of contact. Also find coordinates of point of contact. Also find coordinates of point of contact. सांगा प्रोसिजर काय कसं सॉल्व करणार. शो दॅट दी गिवन लाईन टचेस दी हायपरबोला. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे, ही जी लाईन आहे 4x मायनस 3y इज इक्वल टू 16 ही काय असणार आहे, टॅन्जंट. कसं प्रूव्ह करणार, कंडिशन ऑफ टॅन्जन्सी. सो कंडिशन ऑफ टॅन्जन्सी काय आहे की सी ची जी व्हॅल्यू आहे ती कशाच्या इक्वल असायला पाहिजे. हां, सी म्हणजे काय, वाय इंटरसेप्ट ऑफ लाईन. सी ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असायला पाहिजे, अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे दोन्ही जर इक्वल असतील तर आपण काय कन्क्लूड करणार, गिवन लाईन इज टॅन्जंट टू दी हायपरबोला. लिहिलं आहे का क्वेश्चन. सर पहिले ए स्क्वेअर बी स्क्वेअरच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घ्या. करा. फाइंड व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर. हायपरबोलाचं जे इक्वेशन आहे काय, हायपरबोलाचं इक्वेशन 16x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर इज इक्वल टू 400. इथे हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये 1 पाहिजे. 400 ने डिवाइड करा. सांगा किती येणार, एक्स स्क्वेअर अपॉन 400 बाय 16 किती होतं, 25 होईल. आय थिंक 50 कसं झालं, 25 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1. सो ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 25. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 16. फोर हंड्रेडने सगळीकडे डिवाइड केले. 400 डिवायडेड बाय 400, 400 बाय 400. ठीक आहे. हे झाले ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता जे लाईनचे इक्वेशन आहे याला कोणत्या फॉर्ममध्ये पुट करणार सांगा. हां, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. हे बघ, कंडिशन ऑफ टँजन्सीसाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतील, ए स्क्वेअर लागेल, बी स्क्वेअर लागेल जे आपण फाइंड आउट केलं. आणखी कोणत्या दोन गोष्टी लागणार आहे, एक एम ची व्हॅल्यू लागेल आणि दुसरी कसली व्हॅल्यू लागणार आहे, सी ची. राईट. सो एम आणि सी फाइंड आउट करायला गिवन लाईनचं जे इक्वेशन आहे ते कशात पुट करणार, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मध्ये. करेक्ट. सो राईट डाऊन लाईन इक्वेशन. लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे, 4x मायनस 3y इज इक्वल टू 16.
हा 3y इकडे शिफ्ट करा, 16 इकडे, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली सांगा. y विल बी इक्वल टू 3 इकडे डिवाइड होणार, म्हणजे किती झाले 4x/3 मायनस 16/3. करेक्ट आहे का. हा 3y इकडे आपल्याला काय पाहिजे y इज इक्वल टू mx प्लस सी. y पॉझिटिव्ह पाहिजे, सो -3y इकडे शिफ्ट केला, पॉझिटिव्ह झाला, आणि हा 3 इकडे डिवाइड केला. सो याला जर तुम्ही कम्पेअर केलं, कशाशी कम्पेअर केलं, y इज इक्वल टू mx प्लस सी, याच्याशी जर कम्पेअर केलं तर m ची व्हॅल्यू किती येणार सांगा. m ची व्हॅल्यू किती येणार 4/3. m ची व्हॅल्यू किती येणार 4/3, आणि जो y इंटरसेप्ट आहे, y इंटरसेप्टची व्हॅल्यू किती येणार -16/3. सो गिवन लाईन टँजंट आहे, हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, गिवन लाईन इज टँजंट टू दी हायपरबोला. तुम्हाला काय कंडिशन प्रूव्ह करावी लागेल, सी ची जी व्हॅल्यू आहे, सी शुड बी इक्वल टू प्लस मायनस √a² m² मायनस b². सी ची ऑलरेडी आपल्याकडे व्हॅल्यू आहे, किती आहे -16/3, म्हणजे ही टर्म कॅल्क्युलेट करायची. सो √a² m² मायनस b². a² इज 25, m², m व्हॅल्यू किती आहे 4/3, m चा स्क्वेअर म्हणजे किती झालं ते 16/9, मायनस b². व्हॉट इज b²? 16. हे बघ 25 × 16 किती झालं 25 × 16 400. म्हणजे बेसिकली काय कॅल्क्युलेट करायचं आहे 400/9 मायनस 16/1 क्रॉस मल्टिप्लाय करा. सो हे जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं 400 × 1 किती झालं 400, 16 × 9 144 डिवायडेड बाय 9. सो 400 मायनस 144 किती होतं 266, 256/9. सो हे किती होणार प्लस मायनस 16/3 विच इज इक्वल टू सी. Therefore given line is tangent to the hyperbola. Given line is tangent to the hyperbola. ओके, आणखी काय विचारलं याच्यात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पण विचारलेले. So let us find point of contact. काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मायनस b²/c. करेक्ट आहे का बरोबर ना -a²m/c मायनस b²/c. करा फाइंड आउट. मायनस a² इज 25. What is m? 4/3.
अपॉन व्हॉट इज सी मायनस 16 अपॉन 3. Then minus b square upon c minus 16 upon 3. हे बघा हा 3 आणि हा 3 कॅन्सल करू शकतो दोन्ही डिनॉमिनेटर मध्ये. हा 16 होईल का कॅन्सल? मायनस 16 मायनस 16 करेक्ट. देन 4 4 जार 16 किती येते 25/4 करेक्ट ना. हे मायनस मायनस पण कॅन्सल झालं म्हणजे किती आलं पॉईंट काय आला 25/4 कॉमा 3 करेक्ट आहे का. राईट मायनस 16 इकडे कॅन्सल झालं 4 4 झालं मायनस मायनस हे पण कॅन्सल झालं 25/4 कॉमा 3. हां राईट डाऊन नेक्स्ट. सर तुम्हाला सॉल्व करायचं आहे राईट डाऊन. शो दॅट दी लाईन 3x मायनस 4y प्लस 10 हे झालं का एक्झाम्पल. नेक्स्ट लेयर शो दॅट दी लाईन 3x मायनस 4y प्लस 10 3x मायनस 4y प्लस 10 3x minus 4y plus 10 is equal to 0 is tangent to the hyperbola x square minus 4y square minus 4y square is equal to 20. Also find point of contact. Same याच प्रोसिजरने सॉल्व करायचे. Also find point of contact. करा ट्राय करा जिथे अडचण असेल विचारून घ्या. टँजंटचे एक्झाम्पल प्रत्येक कोनिक्सचे जमलेच पाहिजे. मॅक्झिमम टाइम तुम्हाला टँजंटचेच क्वेश्चन्स असतील. त्यामुळे तो टेबल वगैरे व्यवस्थित प्रिपेअर करा लर्न करायचा तो टेबल. राइट क्वेश्चन सेम है. शो दैट दी लाइन 3x माइनस 4y प्लस 10 इज इक्वल टू 0 टचेस दी हायपरबोला. हायपरबोलाचं इक्वेशन काय दिलं x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 20. ऑल्सो फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. नाही आहे नाही शो दॅट असेल तर असायला पाहिजे आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पण विचारलं आहे तर असायलाच पाहिजे टँजंट. इक्वेशन करेक्ट लिहिले ना आपण काय दिले.
3x minus 4y plus 10 x square minus 4y असायला तर पाहिजे टँजंट. चेक करा सगळ्यांचं ते देते का चेक करा. 4 5 16 4 5 20. काय लागणार आम्ही करतो. नाही का टँजंट. फायनल आन्सर 25 नाही नाही माझ्याकडे सिंगल होतोय. दाखवा एक मिनिट. समजलं अरे ह्या समजा उर्दू चालू आहे हा अरे असं कसं होतंय. जर याला 2 ने डिवाइड केलं तर फाय अपॉन 2 येतो, पण हा निगेटिव्ह मध्ये. नाही नाही हे काय येते ना. हे सी किती आहे. मी ते प्लस मायनस आहे ना. आहे ना मग -5/2. मग असं काय करतो. अरे जर क्वेश्चन मध्ये म्हटलंय शो दॅट म्हणजे ते आहे हेच लक्षात ठेवा. येते ना मग येते व्यवस्थित करा. आणि तुम्ही ते लाईनचं इक्वेशन पण चुकीचं लिहिले. तो +10 इकडे आहे ना. तुम्ही इकडेच 10 लिहून टाकलंय तुझ्या बुकमध्ये. इक्वेशन काय आहे 3x 10 टू राईट साईडला शिफ्ट. काही सांग. मग 10/4 काय 5/2. काय अजून नाही आलं का. सी किती आला. मग 2 ने डिवाइड करा ना. 5/2 होईल ना ते. असं कसं करतात. हां आई पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आला. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट करा. कॅल्क्युलेट करा. तुम्ही लिहून टाकणार गिवन लाईन इज नॉट टँजंट टू दी हायपरबोला. अरे क्वेश्चन 8 9 10 ला पण असं शो दॅट म्हणजे काय ते ऑलरेडी प्रूव्ह असणार. हां तुम्हाला क्वेश्चन असायचे ना प्रूव्ह दॅट काहीतरी असणार ना. LHS इज इक्वल टू RHS. काहींचं येत नाही तरी ते लास्टला लिहून टाकणार ते करेक्ट. LHS इज इक्वल टू RHS. हा करा कॅल्क्युलेट करा. त्या आन्सर्स नाहीत माझ्याकडे.
तू करेक्ट केले का ते +10 वालं? हां हे काय आलं फायनल सांगा. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आले? -15 -5. -15 -5 ते पण वेगळं आले तुला. काय करायचं? -15 -2 हे आहे का आता करेक्ट? का अजूनही नाही आहे? अजूनही मॅच नाही होते आन्सर. किती आले पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट केले का? हे झालं का कंडिशन ऑफ टँजन्स हे झालं? हां एकदम वेगळं झालं का? हां -6, -2 -20 -6, -2 आणखी आले का? 2 अरे असं कसं कॅल्क्युलेशन कर. हां तुझं काय आलं? -3 अरे काय करता तुम्ही? A² किती इथे? 20. आणि B² किती आलंय? 5. करेक्ट नाही? हां -6 -2 -6, -6, -2 हां +2 आहे ना. हे इकडे तुम्ही हे करेक्ट साईन करायचे. इथे जर मायनस जरी झालं तरी मग आन्सर्स वेगळे येतील. हां M आणि C व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. हां होमवर्कला तो टेबल व्यवस्थित लिहून आणा आणि लर्न करायचा आहे तो टेबल.